नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता पारितोष हा येणार नाही होळीच्या कार्यक्रमाला आणि धुलवडीलाही येणार नाही असं त्याने सांगितलेलं असतं. पण भूमीचं गट फिलिंग जे असतं ते तिला सांगत असतं की नाही, मला माहिती आहे त्यांचं बाळही येणार आहे आणि पारितोषही येणार आहे असं भूमीचं मन तिला सांगत असतं. परंतु रागिणीचे मात्र वेगवेगळे उद्योग चालू असतात. काहीही झालं तरीही आकाश आणि भूमी यांच्या बाबतीत काहीही चांगलं होऊ नये असं तिला वाटत असतं आणि त्या दृष्टीनं ती तिचे प्रयत्न करत असते. आता गोखले गुरुजींनी दिलेला जो नारळ आहे तो नारळ काही होळीमध्ये टाकू द्यायचा नाही, त्याच्या जागी नारळ बदलायचा प्लॅन इकडे रागिणीने केलेला असतो आणि रागिणीने तो नारळ बदललेला असतो. म्हणजे तो बदलण्यासाठी आता तिने दुसरा नारळ तसाच सेम टू सेम नारळ आणलेला असतो आणि त्याच्यावरती भस्मही त्याच्यावरती लावलेलं असतं आणि ती सांगत असते की हा जो नारळ आहे तो तुम्ही दोघींनी जायचा आहे आणि तिथं बदलायचा आहे. तेव्हा मात्र इकडे रागिणीला आता पौर्णिमा आणि निलंबरी प्रश्न विचारू लागतात. पण हे सगळं करण्याची गरज काय आहे असा त्यांचा प्रश्न असतो. तेव्हा ती म्हणत असते काहीही झालं तरीही त्यांच्या आयुष्यामध्ये बाळाचं सुख येऊ द्यायचं नाही हे मी ठरवलेलं आहे आणि त्यामुळं तो जो नारळ आहे तो आपल्याला बदलावा लागणार आहे असं त्यांचं म्हणणं चालू असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं तिने आता तो नारळ तयार केलेला असतो आणि तो नारळ घेऊन आता पाठवलेलं असतं आणि नारळ घेऊन त्या दोघींना सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता जायचं आहे आणि तो जो नारळ आहे तो आता तुम्ही तिथे जाऊन तो चेंज करायचा आहे. आता पौर्णिमा ती नारळ घेऊन येते पण तिच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते. तिला असं वाटत असतं की आपण हा जो देवीचा नारळ आहे तो बदलत आहे पण याच्यामुळं काहीतरी अनर्थ घडू शकतो, काहीतरी वाईट घडू शकतं. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला विचार करावा लागणार आहे असं तिला वाटत असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र निलंबरी तिथं असते आणि त्यांना तो नारळ चेंज करायचा असतो. त्यावेळी तिथे पौर्णिमा देवीच्या समोर हात जोडून उभी असते आणि ती म्हणत असते की देवी आई, खरंच आम्हाला माफ कर, पण आकाश आणि भूमीच्या आयुष्यात सुख नको आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आलं पाहिजे, त्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागत आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच त्या बोलत असतात आणि तेवढ्यातच पाठीमागून आजी येतात. आजी म्हणतात काय गं पौर्णिमा, काय करतेस तू? तेव्हा पौर्णिमा सांगू लागते की आजी, जेव्हापासून अभिजित गेलेत ना तेव्हापासून मी खूप अस्वस्थ होते. रोज रात्री ते माझ्या स्वप्नात येतात आणि जेव्हा ते माझ्या स्वप्नात आलेले असतात तेव्हा मात्र काहीही झालं तरीही माझ्या मनात जी भीती असते ती तशीच कायम राहते आणि मला असं वाटतं की त्यांना मुक्ती मिळालेली नाही म्हणून मला टेन्शन येत असतं, मला काळजी वाटत असते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी एक फ्रॉक घेऊन आलेली आहे आणि तो फ्रॉक घेऊन आल्यानंतर तो फ्रॉक घेऊन ती आकाशच्या पुढे ठेवते. आकाश लॅपटॉपवरती काम करत असतो. तेव्हा मात्र भूमीने तो फ्रॉक तिथं ठेवलेला असतो आणि आकाशला सांगितलेलं असतं कसा वाटतोय. तेव्हा आकाश मात्र भूमीकडे पाहतच राहतो. भूमीला मात्र धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते की काळजी करू नकोस आकाश, मला काही भास वगैरे काही होत नाही आहे, अजिबात काळजी करू नको, मी अगदी पूर्णपणे शुद्धीत आहे, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही. पण कसं आहे माहिती आहे का, उद्या पारितोष येणारच आहे ना, मग पारितोष येणार आहे, अमोल येणार आहे, तर त्यांचं बाळही आलेलं असेल, त्यामुळंच मी हा निर्णय घेतलेला आहे, म्हणून त्यांच्यासाठी फ्रॉक आणला आहे. कसं आहे, आपलं बाळ नाही आहे, आपल्याला माहिती आहे आपलं बाळ काय झालं आहे ते, मग त्यांच्या बाळाबरोबर आपण आनंद करू शकतो सेलिब्रेट, असं तिनं बोललेली असते. तर इकडे आजींनी आता रंगेहात पकडल्यामुळं इकडे निलंबरी आणि पौर्णिमाची वाट लागलेली असते. निलंबरीने तो नारळ जो आहे तो पदराच्या आड लपवलेला असतो आणि दोघीही जण तशाच तिथं उभ्या असतात. तर इकडे आजी मात्र बोलत असते की काहीही झालं तरीही आत्ता इकडे पौर्णिमा मात्र आजींशी खोटं बोलत असते. आजींना सांगत असते की आजी, काहीही झालं तरीही मला ना आता काळजी वाटत आहे, मला असं वाटत आहे की अभिजितला मुक्ती मिळालेली नाही आणि त्यांना त्रास होत आहे असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ती देवी आईच्या समोर हात जोडून उभी असते आणि सांगत असते, त्यामुळंच मी नेहमी आता एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे रोज रात्री मी देवी आईच्या समोर येते आणि देवी आईला नमस्कार करत असते, देवी आईकडे मागणं मागत असते की माझ्या अभिजितला सुखात ठेव असं ती बोलत असते. तिथं जो आहे तिथं त्याला मुक्ती मिळू दे असं मी बोलत आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं.
तेव्हा आजी म्हणतात की ठीक आहे. मग आजी तिथे नारळाच्या तिथं असतात आणि आजी म्हणत असतात, तू काय कर माहिती आहे का, देवाच्या समोर हात जोड, देवाला दिवा लाव आणि देवाच्या समोर म्हण की मी आकाशभूमीच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही, त्यांना कोणताही त्रास देणार नाही. जर तू त्यांच्या बाबतीत चांगलं राहण्याचं ठरवलं तर तुझ्या बाबतीतही चांगलंच होणार आहे. तुझ्या मनामध्ये जी सुडाची भावना आहे ती काढून टाक, तुझ्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत ते बंद कर, तरच तुझं चांगलं होणार आहे, असं आजी बोलत असतात. आणि तेवढ्यातच इकडे तिने नाटक करायचं ठरवलेलं असतं. काही करून तो नारळ तर बदलायचा आहे. जर तो नारळ होळीत टाकला गेला तर आकाश आणि भूमीच्या आयुष्यामध्ये सुखाचा क्षण येऊ शकतो, अशी भीती तिच्या मनात असते. आणि त्यामुळंच तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही हा नारळ आपल्याला बदलायचा आहे. आणि म्हणूनच तिने आता चक्कर येण्याचं नाटक करू लागते आणि म्हणत असते की मला त्रास होतोय, आई पाणी आण माझ्यासाठी. आणि तिने खुणावलेलं असतं. तोपर्यंत निलंबरीने तो नारळ चेंज केलेला असतो आणि त्यासोबतच सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमा म्हणायला लागते की मला खूप त्रास होतोय, मी आता माझ्या खोलीत जाते. परंतु आजी मात्र इकडे म्हणत असतात की अगं तुला त्रास होतोय ना, मग तू इथे थांब ना, खोलीत कशाला जातेस, थोड्या वेळ इथे टेक आणि मग नंतर जा. पण ती म्हणू लागते की नाही, मला आता थोडंसं बरं वाटतंय, मी रूममध्ये जाऊनच आराम करते, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे आकाश म्हणत असतो, पण भूमी हा फ्रॉक कशासाठी आणलायस तू, याची काहीच गरज नव्हती. तेव्हा मात्र भूमी सांगत असते की कसं माहिती आहे का, मला सांग, पारितोषच्या बाळाची पहिली होळी आहे ना, मग मला सांग, आपलं बाळ असतं तर आपल्या बाळासाठी आपण आणला नसता का. मग त्यांचं बाळ आहे ना, ठीक आहे, मग त्यांच्या बाळासाठी आणलं आहे, ते आपल्याकडे येतील ना होळीसाठी, मग त्यांच्यासोबत आपण आनंद साजरा करूया, त्या बाळाबरोबर काही क्षण आपण एकत्र घालवले तर आपल्याला आनंदच होणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि आकाश मात्र पाहत असतो आणि आकाश म्हणतो, भूमी तू इथे बस, मला काय वाटतंय ते आधी ऐकून घे, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक, असं म्हणत तो भूमीला खाली बसवतो आणि भूमीला सांगू लागतो की भूमी, तुला काहीतरी वेगळे भास होत आहेत, कारण आकाश सांगत असतो की पारितोष आणि अमोली दोघंही येणार नाही आहेत. हे जेव्हा ऐकलेलं असतं तेव्हा मात्र इकडे भूमी आकाशला म्हणत असते की काळजी करू नकोस, ते दोघंही आपल्या घरी येणार आहेत आणि होळीलाही येतील आणि धुलवडीलाही येतील, एवढं लक्षात ठेव, असं भूमीने स्पष्टपणे आता आकाशला सांगितलेलं असतं. आकाश मात्र म्हणत असतो की अगं भूमी, असं काय बोलतेस तू. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, मी एक गोष्ट सांगू का, मला माझं मन सांगते, माझ्या गट फिलिंग सांगतायत, मला आतून आवाज येतोय की ते दोघं आपल्या घरी येणार आहेत. आणि मग ती आकाशला मिठी मारते. ती म्हणत असते की भूमी म्हणत असते की मला कोणताही भास होत नाही आहे किंवा मी कोणत्याही विचारात नाही, मी जे सत्य आहे ना तेच सांगत आहे, असं तिचं म्हणणं असतं. इकडे निलंबरी आता इकडे रागिणीच्या रूममध्ये येते आणि निलंबरी जेव्हा रागिणीच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा निलंबरी तो नारळ घेऊन तिथं पोहोचलेली असते. आणि तो नारळ घेऊन आल्यानंतर निलंबरीने तिथे तो नारळ ठेवायचा असतो, तर ती पाहते तर रागिणी झोपलेली असते. तेव्हा मात्र निलंबरीला खूप राग येतो आणि निलंबरी म्हणत असते की काहीही झालं तरीही ही बाई निवांत झोपलेली आहे, तिथं आम्हाला कामाला लावून, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच ती पाहत असते आणि मग वरती एक तिला कपाटावरती बॉक्स दिसतो आणि तो बॉक्स ती काढते आणि त्या बॉक्समध्ये आता तो नारळ ठेवायचं ठरवते. ती म्हणते, बरं झालं तो गिफ्ट बॉक्स आहे, म्हणजे कोणाच्या लक्षातही येणार नाही. आता मला उद्या बघायचं आहे की रागिणीताई हे सगळं थांबवण्यासाठी काय करणार आहेत, कशा पद्धतीने हे सगळं थांबवलं जाणार आहे, हे तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच मग ती त्या गिफ्ट बॉक्समध्ये तो नारळ ठेवते आणि आता म्हणते की चला, माझ्यावर दिलेली जबाबदारी होती ती पूर्णपणे पार पडलेली आहे, असं म्हणत निलंबरीने तिला दिलेलं जे काम होतं ते तिनं पार पाडलेलं आहे. आता पुढच्या गोष्टी आहेत ते म्हणजेच की या सगळ्या गोंधळामध्ये होळीमध्ये कसा बिघाड केला जाणार आहे, या गोष्टीचा विचार आता निलंबरी करत असते. रागिणी नक्की काय करणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी इकडे अथर्वला लाकडं आणायला सांगितलेले असतात, म्हणजे होळीची सगळी जबाबदारी ही अथर्ववरती असते आणि अथर्वला हे सगळं करायला सांगितलेलं असतं. तेव्हा वॉचमनकडून त्याने सगळी लाकडं आणलेली असतात, सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात, ते सगळं एकत्र केलेलं असतं. परंतु एक गोष्ट मात्र तिथं घडत असते, ती म्हणजे अथर्व म्हणत असतो की नाही, माणसे आता फोटो काढूया सगळ्याचा आणि काही झालं तरी हा फोटो तिथे आपला फॅमिली ग्रुप आहे ना त्याच्यावरती टाकून दे. एकदा का त्या ग्रुपवरती हा फोटो टाकला की मग मात्र आपण व्यवस्थित निर्धास्त होऊ, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं
तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच की हा जो फोटो आहे तो टाक, म्हणजे कोणाला असं वाटणार नाही की हे सगळं माझ्याकडून चुकून झालेलं आहे किंवा मी काम करण्याच्या योग्यतेचा नाही, त्यामुळं लवकरात लवकर हे कर. तेव्हा मानसी म्हणत असते, हो अथर्व, पण तू थोडा शांत हो. तेव्हा अथर्व म्हणत असतो की मान्य आहे मला, माझ्याकडनं चूक झाली, पण अशा पद्धतीनं मला बोलायला नको होतं. तेव्हा मानसी म्हणत असते की अरे भाऊजींनी त्यावेळेस माहिती आहे ना तुला कोणतं टेन्शन होतं, त्या भरात बोलून गेलेले आहेत. तेव्हा मात्र अथर्व चिडलेला असतो. अथर्व म्हणत असतो की बास, कसं आहे माहिती आहे का, आत्ता मी तुझ्यावर हात उचलला, तुला वाईट वाटलं, मग मी आता सॉरी म्हणतो, मग तुला काय वाटेल सांग बरं मला, असं अथर्व तिला बोलत असतो. तेव्हा मात्र मानसी म्हणत असते की अरे अथर्व असं काय करतोयस तू, असा विचार नको ना करू भाऊजींच्याबद्दल, तुला माहिती आहे ना त्यांच्या मनात तुझ्याबद्दल जराही राग नाही, जराही द्वेष नाही, मग तू असा विचार का करत आहे, असं अथर्वला ती समजून सांगत असते. पण अथर्वला समजून घ्यायचंच नसतं. अथर्वला मात्र खूप राग आलेला असतो. अथर्व म्हणत असतो की काहीही झालं तरीही त्याने जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. रागिनी मात्र ते बोलणं ऐकत असते आणि म्हणत असते, एकीकडे ह्याचं लेकरू मी दूर केलेलं आहे, तर दुसरीकडे याचा जो भाऊ आहे याची सावली बनून राहणारा त्यालाही मी त्याच्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे. एवढं मोठं कारस्थान या रागिनीने केलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. रागिनीला मात्र खूप आनंद होत असतो. तिला कळत नसतं की ती जे करत आहे त्याचा त्रास तिच्या पोटच्या लेकरालाही भोगावा लागत आहे, परंतु तिच्या लक्षात मात्र ह्या गोष्टी येतच नसतात. आता रागिनी ती लाकडं ठेवलेली असतात तिथे येते आणि त्या लाकडांच्या जवळ उभी राहते आणि म्हणते की बरोबर आहे, कसं आहे, एकही काम तुला सांगितलेलं जमत नाही आहे, आज पुन्हा मला तुमच्या दोघांमध्ये वाद निर्माण झालेले बघायचे आहेत, असं रागिनी बोलत असते. आणि रागिनी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आजची होळी होता कामा नये, हा सगळा तिचा प्लॅन चाललेला असतो. तर इकडे होळीची पूजा करायची आहे. आजी, त्याचबरोबर भूमी, आकाश आणि रागिनी आता देवाच्या समोर आहेत. भूमी म्हणत असते की सगळं होऊ दे व्यवस्थित, आजपर्यंत आमच्या घरावरती खूप संकट आलेले आहेत, आमच्या बाळाच्या बाबतीत पण खूप चुकीचं झालेलं आहे, असं भूमी सांगत असते. आणि देवाच्या समोर हात जोडून ती उभी असते आणि म्हणत असते की आज हा नारळ टाकला होळीमध्ये की काहीतरी चांगलं घडू दे, असं भूमीचं बोलणं चाललेलं असतं. परंतु आपल्याला मात्र पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आकाश पण देवाच्या समोर हात जोडून असतो. पण रागिनी म्हणत असते की मला माहिती आहे काय होणार आहे, काहीही झालं तरी यांच्या आयुष्यात मी पुन्हा सुख येऊ देणार नाही, असं रागिनीने ठरवलेलं आहे. आणि रागिनीचे प्रयत्न आहेत त्याच दृष्टीने चालू आहेत. इकडे आकाश आणि भूमी दोघंही देवाच्या समोर हात जोडून उभे आहेत, देवाकडे मागणं मागत आहेत. काहीही झालं तरीही आपल्या आयुष्यामध्ये सुखाचा क्षण यावा एवढीच त्यांची साधी सोपी इच्छा आहे आणि त्यासाठीच ते बोलत आहेत. परंतु इकडे रागिनीने मात्र तो क्षणही येऊ द्यायचा नाही याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी तिने तो जो नारळ आहे, गुरुजींनी सांगितलेला जो नारळ आहे तो गायब केलेला आहे आणि तो नारळ आता तिथे बदलून ठेवलेला आहे. त्यामुळं तिला असं वाटतं की आता भूमीने हा नारळ जर बदललेला टाकला तर भूमीची इच्छा पूर्णच होणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु रागिनीच्या मनात जे राग आहे, जो द्वेष आहे तो तसाच असतो आणि ती मात्र प्रत्येक वेळेस स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या लक्षात येत नसतं की या सगळ्यामुळं काय होणार आहे. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा आकाश मात्र शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. आकाश मात्र विचार करत असतो की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. आकाशी देवाच्या समोर हात जोडून उभा आहे, आजीही आहे. सगळ्यांची एकच इच्छा आहे की आपल्या कुटुंबावर जे संकट आलेलं आहे या संकटातून मार्ग काढायचा आहे असं त्यांना वाटत असतं. आणि मग आता तो नारळ भूमी उचलायला जाते तेव्हा भूमी नारळ उचलताना थांबते. तेव्हा रागिनीच्या पायाखालची जमीन सरकते. रागिनी म्हणते की अगं उचल ना तो नारळ, थांबलेस कशाला अजून परत. तेव्हा मात्र भूमी तो नारळ उचलताना थांबलेली असते. ती म्हणत असते नाही, मला थोडं काहीतरी वेगळं वाटत आहे ना म्हणून, पण ठीक आहे. तेव्हा रागिनीला भीती वाटते. रागिनी म्हणते ही तर खरंच डिटेक्टिव्ह आहे, प्रत्येक वेळेस ही अशा पद्धतीनं काहीतरी करत असते आणि हिच्या डोकं मात्र खूपच तेज आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी आता होळीची सर्व तयारी झालेली आहे हे बघण्यासाठी आणि पूजेसाठी आलेले असतात. तर बाहेर होळीच पेटवलेली नसते.
तेव्हा मात्र इकडे आकाश आणि भूमी या दोघांनाही धक्का बसतो, कारण आज होळीची तयारी करायची जबाबदारी त्यांनी अथर्ववरती दिलेली होती. मग होळी का पेटवली नाही, होळीची तयारी का झालेली नाही, हा प्रश्न भूमी आणि आकाशला पडतो. तेव्हा राजा काका सांगत असतात की अथर्वने आणलेली लाकडं ओली झालेली आहेत, त्यामुळं होळी पेटवू शकलो नाही. रागिनी पण धक्का लागल्यासारखं पाहत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की ठीक आहे, पण काय झालं नक्की, कशामुळं. तेव्हा इकडे मानसी पण सांगू लागते की हो, अथर्वने कोरडीच लाकडं आणलेली होती, पण नंतर ती ओली झालेली आहेत आणि मग होळीची तयारी करायची आहे. मग इकडे भूमी म्हणते की अरे अथर्व, मला काय वाटते माहिती आहे का तुला, की तू ज्यांना फोन केलेला ना, ज्यांच्याकडून लाकडं मागवली होती ना, त्यांना कॉल करून बघ बरं, त्यांच्याकडे अवेलेबल आहेत का, असं तिचं बोलणं असतं. आणि त्यावरती अथर्व म्हणतो की हो चालेल. आणि मग आकाश म्हणत असतो ठीक आहे. मग इकडे इकडे रागिनी मात्र अथर्वला ओरडायला सुरुवात करते आणि म्हणू लागते की एक जबाबदारी तुझ्यावर दिली होती, पण ती जबाबदारी ही तुला व्यवस्थित पार पडता आलेली नाही, असं म्हणत रागिनी ओरडायला सुरुवात करते. आणि तिला आठवत असतं की तिनंच पाण्याचा कॉक चालू केलेला असतो आणि गार्डनमधलं जे पाणी आहे ते लाकडांवरती टाकलेलं असतं आणि ती लाकडं भिजवलेली असतात, का तर तिला आकाश आणि अथर्व या दोघांमध्ये फूट पाडायची आहे. त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात आणि तिला एक वेगळाच आसुरी आनंद मिळत असतो. त्यासाठी तिनं एक मुलगा गमावलेला आहे, आता दुसऱ्या मुलाच्या आयुष्याचा तिथे ती नाश करायलाही मागे पुढे पाहत नाही. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आकाश आणि भूमी समजून घेतात आणि अथर्वला म्हणतात की काळजी करू नकोस, आपण दुसरी लाकडं मागूया, सगळं व्यवस्थित होईल, असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्यासाठीच त्यांनी प्रयत्न चालू केलेले असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आकाश आणि भूमीने आता फोन करायला सांगितलं होतं, पण तो वखारवाला जो आहे तो सांगतो की आता लाकडं अवेलेबल नाहीत, लाकडं संपलेली आहेत, कारण होळीच्या दिवशी सगळ्यांनीच ती नेलेली असतात, त्यामुळे त्यांच्याकडेही तेवढा स्टॉक अवेलेबल नव्हता आणि तो संपलेला आहे, असं आकाश आणि भूमी यांना सांगितलं जातं. इकडे अथर्व म्हणत असतो मला कळतच नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे, कारण मी तर असा विचार केलेला नव्हता, मग हे असं कसं घडलेलं आहे. आणि अथर्वला सगळे ओरडायला लागलेले असतात. तेव्हा मात्र आकाश अथर्वची बाजू घेतो आणि रागिणीचा प्लॅन तिथेच फसवतो, कारण काहीही झालं तरी तिला असं वाटलेलं असतं की आकाश आता ओरडेल, पण आता होळी कशी करायची हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. म्हणजे रागिणीने होळी होऊच नये यासाठी हे सगळे प्रयत्न केलेले असतात आणि तिने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आता होळी तर होणार नाही, म्हणजे तो नारळ होळीत जायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तिने सगळं डबल प्लॅनिंग केलेलं असतं की होळी पण होऊ द्यायची नाही आणि त्याचबरोबर तो जो नारळ आहे तो पण तिथून गायब करायचा. ह्या सगळ्या गोष्टी तिनं प्लॅनपूर्वक केलेल्या असतात. भूमी म्हणत असते की आता काय करायचं. तेवढ्यातच दारात त्यांच्या एक टेम्पो येतो आणि त्या टेम्पोतून एक माणूस खाली उतरतो. भूमी आणि आकाश पाहू लागतात. तेव्हा तो सांगतो की लाकडं आणलेली आहेत. आकाश आणि भूमी म्हणतात की काय आहे हे, म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा तिथं येतो तो म्हणजे पारितोष तिथे येतो आणि पारितोष सांगू लागतो की मी आणलेली आहेत लाकडं होळीसाठी. म्हणजे महाजनांच्या घरी होळी होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना पारितोष तिथं लाकडं घेऊन आलेला आहे आणि त्याने सर्वांच्या समोर ती लाकडं दिलेली आहेत आणि सांगितलेलं आहे की आता होळी या लाकडांनी होणार आहे. मग होळी पेटवली जाते, होळीची पूजा होते आणि पारितोष आता जायला निघालेला असतो. तेव्हा मात्र भूमी त्याला सांगते की उद्या येताना तू अमोली आणि बाळाला घेऊन ये. मला असं वाटतंय की आम्हालाही खूपच आनंद होईल, कारण बाळाची पहिली होळी आहे, त्यामुळं बाळालाही भारी वाटेल नवीन माणसात घेऊन आला तर, असं ती पारितोषला सांगते. तेव्हा पारितोष म्हणतो की हो चालेल, असं म्हणत पारितोष आता बाळाला आणि अमोलीला आणण्याचं वचन देऊन तिथून निघालेला असतो. त्यावेळेस आकाशी त्याला विनंती करतो. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की पारितोष आलेला आहे, अमोली आलेली आहे, बाळही आणलेलं आहे. भूमी मात्र धावतच बाळाला भेटायला जाते, पण अमोली मात्र तिला नाकारत आहे, बाळाकडे तिला जाऊ देत नाही. आता ही होळी, हे रंग कसे खेळले जाणार, आकाशभूमीच्या आयुष्यामध्ये हे प्रेमाचे रंग कसे भरले जाणार, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.